वक्फ बोर्ड हा शासनाचाच विभाग असून त्याचं कामकाज शासनाच्या निर्देशाप्रमाणेच चालतं। मुस्लिम समाजातील दर्गा, मस्जिद, मदरसा आणि कब्रस्तान यांच्या व्यवस्थापनाचं काम वक्फ बोर्ड करतं। महसूल विभागाच्या नियमानुसारच वक्फचं काम चालतं आणि वक्फच्या जमिनीबाबत तक्रारी असतील तर वक्फ न्यायाधिकरण या राज्याच्या स्वतंत्र न्यायालयात दाद मागता येते आणि राज्याचं मंत्रिमंडळ वक्फ बोर्डाचं कामकाज नियंत्रित करतं। त्यामुळे वक्फ बोर्ड ही स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था नाही अशी माहिती ॲडव्होकेट शाहरुख पठाण यांनी दिली। कोल्हापुरात वक्फ बोर्डाच्या कार्यशाळेत ते बोलत होते। कोल्हापूर जिल्हा सामाजिक शैक्षणिक सलोखा मंच आणि मुस्लिम बोर्डिंग यांच्यामार्फत जिल्ह्यातील मस्जिद, मदरसा, दर्गा, कब्रस्तान यांच्या कामकाजाबाबत तसंच तक्रारींबाबत कार्यशाळा आज पार पडली। मुस्लिम बोर्डिंग हॉलमध्ये झालेल्या या कार्यशाळेला ॲडव्होकेट शाहरुख पठाण, गौस शिरोळकर, आदिल फरास, गणी आजरेकर, कैस बागवान आणि जाफर मुजावर यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली। कादर मलबारी यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबाबत माहिती दिली। त्यानंतर ॲडव्होकेट पठाण यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। वक्फ बोर्डाच्या नोंदणीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र, महसूल दस्तऐवज, ट्रस्ट नोंदणी व्यवस्थापन समिती संबंधित मार्गदर्शन, महसुली पुरावा, 7/12 मालमत्ता पत्रक, नमुना याबाबत सविस्तर माहिती दिली। वक्फ बोर्डबाबत सुरू असलेला प्रचार खोटा आणि दिशाभूल करणारा आहे। वक्फ बोर्ड ही धर्मादाय आयुक्तांप्रमाणे राज्य शासनाचीच संस्था आहे। मुस्लिम समाजाच्या सार्वजनिक मालमत्तांची देखरेख आणि नियमितीकरण यावर महाराष्ट्र वक्फ बोर्ड नियंत्रण ठेवतं। त्यामुळे वक्फ बोर्डबाबत माहिती आणि मार्गदर्शन घेऊन आपल्या त्रुटींचं आणि समस्यांचं निराकरण करावं असं आवाहन ॲडव्होकेट पठाण यांनी केलं। यावेळी आरिफ तांबोळी, गणी आजरेकर, गौस शिरोळकर यांनीही वक्फ बोर्डाच्या कामकाजाबाबत माहिती दिली। या कार्यक्रमाचं आयोजन शकील नगारजी, समीर अत्तार, बापू मुल्ला, युनुस सय्यद, मुसा संदी, मुबिन नदाफ यांच्यासह मुस्लिम बोर्डिंग सलोखा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केलं।